गोपीचंद समर्थन मी गोपीचंद समर्थन करत नाही. गोपीचंद ही भाषा वापरू नये. महाराष्ट्राचं हे कल्चर नाही. गोपीचंद आमचा आज्ञाधारक कार्यकर्ता आहे. देवेंजीने म्हटलं की आता उद्यापासून तुम्ही बघा की त्याच्या सगळ्या भाषेमध्ये देहबोलीमध्ये फरक पडेल. 4-5 वर्षापासून हा सगळा पायंडा ट्रेंड पडला आहे. म्हणजे मी असं त्याचं डिस्ट्रीब्युशन नाही करणार की 14 ते 19 देवेंजींचं सरकार आणि 19 नंतर उद्धवजींचं सरकार, नंतर एकनाथजींचं सरकार, पुढे देवेंजींचं सरकार, असं डिस्ट्रीब्युशन नाही करणार. पण गेल्या 4-5 वर्षामध्ये शिवराळ भाषा वापरण्यामध्ये लोकांना काही वाटेनासंच झालं. मग त्या शिवराळ भाषा वापरण्यातून आपल्या म्हणण्याला जोर येतो असं त्यांना वाटतं की काय, असं मला वाटतं. आणि त्यामुळे टाळी एका त्याने वाचत नाही. आपलं गोपीचंद पडळकरचं समर्थन ना देवेंजींनी केलं, ना मी करणार, ना बावनकुळेजींनी केलं, ना त्यांचा अत्यंत जवळचा सहकारी सदाभाऊ खोतने केलं. त्यांनी पण मान्य केलं की बाबा मी आता देवेंजींनी दिलेल्या सूचनांचं पालन करेन. पण त्याचं एक आर्ग्युमेंट जे आहे की तुम्ही मोदींवर बोललेलं चालतं, मोदींच्या आईवर बोलायचं, तुम्हाला देवेंजींच्या बायकोवर बोलण्याचा अधिकार आहे. मग त्यावेळेला का नाही फील्डमध्ये उतरला? त्यामुळे पुन्हा एकदा तुमचं कसं होतं, प्रेसवाल्यांचं तुमचं अर्धच वाक्य जातं, तुमचा दोष नसेल माहीत नाही मला, त्यानंतर जे तुकडे पाडतात ना काय म्हणतात सोशल मीडिया, त्याच्यात असेल. मग तुम्ही काय दाखवणार की गोपीचंद समर्थन मी गोपीचंद समर्थन करत नाही. गोपीचंद ही भाषा वापरू नये. महाराष्ट्राचं हे कल्चर नाही. गोपीचंद आमचा आज्ञाधारक कार्यकर्ता आहे. देवेंजीने म्हटलं की आता उद्यापासून तुम्ही बघा की त्याच्या सगळ्या भाषेमध्ये देहबोलीमध्ये फरक पडेल. पण असं हे आर्ग्युमेंट आहे ना की तुम्ही मोदींच्या आईवर बोलता, तुमचं हे आर्ग्युमेंट बरं आहे ना की तुम्ही देवेंजींच्या बायकोवर बोलता, देवेंजींच्या मुलीवर बोलता. अरे वा, म्हणजे तुम्ही केलेलं चांगलं असं कसं होईल? दोन्ही बाजूने त्यामुळे कोणीच आता ह्या लाईन्सवर जाऊ नये असं माझं म्हणणं. पंतप्रधान होण्याचे गट्स आहेत, गुण आहेत आणि त्यासाठी आवश्यक असणारी इफिशियन्सी आहे, रात्रंदिवस काम करण्याची विजन आहे. सकपाळजी तुम्ही कालपर्यंत एक पडलेले आमदार होतात, तर राज्याचे अध्यक्ष झाल्यानंतर इतकं नका बोलू. मुळात काँग्रेसच्या बाबतीमध्ये विरोधी पक्ष असून मी नेहमी असं म्हणत आलेलं आहे की काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आदी होते, पण आमच्याकडे आता आहेत व्ही.के., हर्षवर्धन पाटील. तशी वेल कल्चर्ड खानदानी माणसं ही काँग्रेसचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही त्या परंपरेतल्या तसं एकदम नका बोलायला लागू. आणि मग कोणी बोललं तर मग वाईट वाटून नका. आमच्याकडे देवेंजी सगळ्यांना दाबून ठेवतात म्हणून, आणि ते दाबून ठेवणं बरोबर आहे, पण इथं सुटा म्हटलं ना तर मग फार मागत नाही. आणि त्यामुळे देवेंजींवर उठसूट बोलताना आमचाही म्हणजे गोपीचंद लांब आमच्यासारख्याचाही सही, म्हणजे आम्ही ह्या भाषेत बोलणार नाही, पण मग आम्हाला पण अंगावर जावं लागेल. त्यामुळे कशाला तुम्हाला वारंवार देवेंद्रजी लागतात? काय ठरवेल बघा. त्यावेळेला मनही मोठं नाही. म्हणजे त्या प्रणती शिंदेने आपली संस्कृती काय आहे तर मोदीजींच्या वाढदिवसादिवशी सुद्धा काळा दिवस म्हटलं. अरे काय, कुठे चाललंय कल्चर? आपलं कल्चर असं आहे की विरोधकाच्या घरी कोणी गेलं, काही चांगलं घडलं, सांत्वन करायला जाऊ. आम्ही 75 वर्ष पूर्ण झाली या माणसाला. 15 वर्ष मुख्यमंत्री, तुमच्याकडे पण एवढा सलग कोणी मुख्यमंत्री राहिला नाही. 11 वर्ष पंतप्रधान, तुमच्याकडे जवाहरलाल नेहरूंचं पण झाला नाही. त्यांच्या वाढदिवसाला काळा दिवस म्हणतात. इतकं तुमचं मन छोटं झालं. त्यामुळे मला असं वाटतं की देवेंद्रजी आमची पार्टी ठरवेल की ते पंतप्रधान पदाचे उमेदवार कधी असतील, पण त्यांच्यामध्ये ते गुण आहेत.